आणि या मागण्या घेऊन आम्ही इथे बसलेलो आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि त्यांची तब्येत खालावते की सरकारने अनेक वेळा फक्त आश्वासनं दिलेली आहेत की आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल झालेत ते आम्ही मागे घेऊ म्हणून, परंतु तिथे काही कमी जास्त होऊ नये आणि समाजाचा उद्रेक होऊ नये याकरता लवकरात लवकर सरकारने दखल घ्यावी। आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील ते इतके अभ्यासू आहेत की हे सरकारला सुद्धा जाणीव आहे। मागच्या काळामध्ये आपले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळपास 1 तासाचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन यांनी दाखवलेलं आहे। म्हणजे त्यांचा अभ्यास एवढा तगडा आहे, इतकं सखोल आहे की वेगवेगळ्या केसेसचं सायटेशन त्यांनी ते सर्व जमा केलेले आहेत। आणि उद्या जर यांनी सॉलिसिटर जनरल जवळ जरी यांना बसवलं तरी ते पूर्णतः आरक्षण कसं मिळू शकतं हे सांगण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे। आमच्या या मागण्यांसोबत आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने आमची एक अजून मागणी आहे की सरकारने अनेक वेळा फक्त आश्वासनं दिलेली आहेत की आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल झालेत ते आम्ही मागे घेऊ म्हणून, परंतु फक्त सरकार म्हणतं आणि ते गुन्हे मागे घेत नाहीयेत। तर ते गुन्हे दाखल झालेले गुन्हे मागे घेतले पाहिजेत। आणि या आंदोलनादरम्यान सर्वात पहिले हुतात्मा झालेले कायगावचे काकासाहेब शिंदे, कायगाव टोक्याला त्यांचा एक पुतळा केला गेला आहेच, परंतु त्या ठिकाणी शासनाने 1 एकर जागा द्यावी आणि या आंदोलनादरम्यान जे बलिदान दिले त्या सर्वांच्या स्मरणार्थ आणि काकासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ तिथे एक हुतात्मा स्मारक बनवण्यात यावं, त्याकरता 1 एकर जागा द्यावी आणि 5 कोटीचा निधी द्यावा। या आमच्या सर्व मागण्या आहेत आणि या मागण्या घेऊन आम्ही इथे बसलेलो आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि त्यांची तब्येत खालावते। आम्ही ह्या मागण्या घेऊन इथं बसलेलो आहेत, त्यांची तब्येत खालावत असल्यामुळे कदाचित पालकमंत्र्यांकडे तो निरोप गेला असेल आणि सकाळी पालकमंत्र्यांची या आंदोलनाला भेट दिलेली आहे। आम्ही सरांनी, काकडे पाटलांनी, मी स्वतः लक्ष्मण शिरसाट, आम्ही सर्वांनी या मागण्या त्यांच्याजवळ मांडल्यात आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिलाय। आम्ही पालकमंत्र्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्या मागण्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही मांडतो असं त्यांनी सांगितलंय। तर निश्चित त्यांनी चांगल्या प्रकारे दखल घेऊन यांच्या तब्येतीचं काही कमी जास्त होऊ नये आणि समाजाचा उद्रेक होऊ नये याकरता लवकरात लवकर सरकारने दखल घ्यावी एवढंच आमचं सांगणं आहे।